नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विमल कपड्यांना इस्त्री करत असते आणि तिच्या विचारामध्ये असते. ताते येतात आणि पाहतात की कपडा जळालेला आहे. ते विचारतात, अगं लक्ष कुठे आहे? कसल्या विचारात आहेस तू? विमल म्हणते, माझ्या डोक्यातून तो विचारच जात नाहीये. एक तर सुनबाई ते शालिनीकडे राहायला गेले आहेत. सुनबाईच्या पोटामध्ये जीव आहे आणि त्या शालिनीने त्यांना काही केलं म्हणजे? सावरी म्हणते, आयडे कशाला मला पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून देतीये. माझ्याही डोक्यात तोच विचार घुमतोय सारखा. आपण सगळेच घरामध्ये अडकून पडलो आहे. आमच्यावरती हल्ला झाला म्हणून आम्ही बाहेर जाऊ शकत नाही आणि आमची काळजी घ्यायची म्हणून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. राजमा चिडूनच म्हणते, आणि मावशी, जिच्यामुळे हे सगळं झालंय ना, तिचीच काळजी घ्यायला आई एकटीच गेली आहे तिकडं. अम्मा देखील रागातच म्हणते, तुम्ही ओळखलं नाही हो त्या शालिनीला अजून. ती कैदाशीन आहे, कैदाशीन. तिचे 10 डोळे आणि 10 हात आहेत. ही सगळी तिचीच करणी असती. तितक्यात तात्यांना बाळ्याचा फोन येतो आणि तात्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांच्या हातातून मोबाईलही पडतो आणि ते रडू लागतात. विमल विचारते, काय झालं? तात्या म्हणतात की बाळ्या आपल्या शेजारून चालला होता. त्याने सांगितले की आपल्या वावरातलं सगळं उभं पीक आडवं करून टाकलं आहे कुणीतरी. वावरामध्ये सगळ्या पिकाची नासाडी केली आहे ट्रॅक्टर घुसवून. विमल रडतच म्हणते की काय हो हे, चारी बाजूने आपल्याच घरावरती संकट काय येत आहेत? आम्हा, बरोबर आहे तुम्ही म्हणले तेच. त्या शालिनीला खरंच 10 डोळे आणि 10 हात आहेत. इकडे नित्या शालिनीच्या खोलीत असताना एक नर्स येते आणि तुम्हाला वॉर्डन मॅडमनी बोलवलं आहे असं म्हणून नित्याला तिथून घेऊन जाते. शालिनी लगेच उठून बसते आणि म्हणते की वॉर्डनने तिचं काम केलंय, आता फक्त ईशानने त्याचं काम केलं पाहिजे. नित्या बाहेर पडताच ईशान शालिनीच्या खोलीमध्ये डॉक्टरचे कपडे घालून जातो. शालिनी त्याला विचारते की इतकं उशीर का केला यायला? ईशान सांगतो की रात्रभर जागरण चालू आहे ना. रात्रभर त्या आदिराजच्या शेतामध्ये राबत होतो. चांगलं उभं राहिलेलं पीक भुईसपाट करायचं म्हणजे काय सोपं काम आहे का मॅडम? शालिनी म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण मी सांगितलेलं काम केलं की नाही? ईशान लगेच एक औषधाची बॉटल काढून शालिनीकडे देतो. शालिनी विचारते, इफेक्टिव्ह आहे ना? ईशान म्हणतो, ऑफकोर्स, एकदम जालिम औषध आहे आणि मागे काही पुरावा सुद्धा सोडत नाही, तुमच्यासारखंच. शालिनी म्हणते, वाव, म्हणजे नित्या तिच्या बाळासोबत वरती जाणार आणि हे कशामुळे झालं हे कोणालाच कळणार नाही. आता बघूयात ना मृगशीर्ष नक्षत्र कसं काय अडवायचं ते. तितक्यात नर्स धावतच शालिनीला हा निरोप घेऊन येते. शालिनी आणि ईशान खूप गडबडतात, घाबरतात आणि पटकनी उशीखाली ती बॉटल लपून शालिनी झोपायचं नाटक करते. ईशान तिथेच फाईल उचकल्याचं नाटक करू लागतो. इकडे आदिराज, लवली, संत्या तिघेही विचार करत असतात. लवली सांगतो की बाहेरून कोणताही ट्रॅक्टर गावात आला नाही. संत्या म्हणतो, आणि गावातल्या कुठल्याही लोकाला जर लाखभर रुपये जरी दिले तरी सुद्धा तो राजदाच्या शेतावरती ट्रॅक्टर घालणार नाही. आदिराज म्हणतो, गावातल्या कोणाचं काम नाही हे, पण हे माहिती असणारा माणूस आपल्या गावातलाच आहे. दोघेही सोमा असं विचारतात. आदिराज म्हणतो की होय, सोमाच. उचला त्या सोमाला, आता त्याची मुसकी आवळायची वेळ झाली. इकडे नित्या रूममध्ये येते आणि ईशानला म्हणते की रोज याच वेळी राऊंड असतो का तुमचा? ईशान काहीच बोलत नाही, तिला शांत बसायला सांगतो आणि तिथून निघून जातो. इकडे आदिराजनी सर्व फिल्डिंग लावलेली असते आणि सोमाला बोलवलेलं असतं. लवली म्हणतो, आपण त्याला बेसावतच बोलवायला पाहिजे होतं. येईल का तो? आदिराज म्हणतो, नक्की येईल, कारण त्याला कुठे माहिती की आपण त्याला कशाला बोलवलंय. संत्या म्हणतो, पण सोमाला पकडल्यावरती त्याला वाचवायला तो दुसरा माणूस येईल का? आदिराज म्हणतो, यायलाच पाहिजे. तो दुसरा माणूस कोण आहे हेच तर बघायचं आहे आपल्याला. तितक्यात सोमा येतो आणि विचारतो, काय रे आदिराज, काय विचार आहे? आणि तुम्ही एकदम तिघं? आदिराज त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो की तुम्हाला विचारायचं आहे काहीतरी. राजमा आणि सावरीवरती हल्ला कोणी केला आणि आमच्या पिकाची नासाडी कोणी केली? सोमा हसतच म्हणतो, का माझ्यावरती संशय आहे का तुझा? आदिराज म्हणतो, मालकीनबाईबद्दल तुम्ही माझ्यावर संशय घेऊ शकता, मग मी तुमच्यावर संशय घेऊ शकत नाही का? सोमा म्हणतो, हे बघ, हा उगाचचा संशय आहे. हे तू फोनवर पण विचारू शकत होतास, उगाच वेळेची खोटी केलीच. तो निघून जात असतो. तितक्यात लवली त्याचे हात बांधतो. संत्या त्याच्या डोक्यामध्ये टोपी घालतो. सोमा मोठमोठ्याने ओरडत असतो की आदिराज सोड, आणि ते तिघे मिळून सोमाला किडनॅप करतात. इकडे रात्री आदिराज नित्यासाठी जेवण घेऊन येतो आणि सांगतो की आईडीने तिच्या सुनेसाठी आणि नातवंडासाठी जेवण पाठवलं आहे. नित्या म्हणते, अरे वा, आईच्या हातचं जेवण म्हणजे चविष्ट तर असणारच, आणि त्यात आमचे धनी घेऊन आलेत म्हणजे त्याच्या चवीमध्ये आणखी भर पडणार. बरं झालं, भूक लागलीच होती मला. आदिराज म्हणतो, अहो आता तर तुम्हाला डबल भूक लागणार आहे, आपलं बाळसुद्धा आहे ना तुमच्या पोटात. आदिराज विचारतो, पण इथं सगळं व्यवस्थित आहे ना? नित्या सांगते की हो, पण इथं एक डॉक्टर आला होता शालिनीला भेटायला. मी नर्सला विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते व्हिजिटिंग डॉक्टर आहेत, पण मला त्याच्यावरती संशय येतोय. आदिराज म्हणतो, संशय काय येतोय तुम्हाला?
नित्या सांगते की त्यांनी सर्जिकल मास्क लावला होता आणि त्यांनी बोलणं सुद्धा टाळलं. असं वाटलं कोणीतरी ओळखीचं आहे. मग म्हटलं आपलं मन उगाचच आपल्या आजूबाजूला संशय पेरते. आदिराज म्हणतो बरंच झालं, पण तुम्ही सावध तर राहाल ना? काही वाटलं तर लगेच मला कॉल करा. बरं. तो सोमा सापडलाय आपल्या जाळ्यामध्ये. पण शालिनीला कळलं तर, असं नित्या विचारते. आदिराज म्हणतो अशा अवस्थेमध्ये तिला काहीच कळणार नाही आणि मला नाही वाटत यातून ती बाहेर पडेल. नित्या म्हणते असं नको बोलूस, आपल्यासाठी ती बरी होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तिने अशा अवस्थेमध्ये कुठलीही कबुली दिली तरी कोणताच कायदा ती ग्राह्य धरणार नाही. आणि ते सोमाचं काय करायचं ठरवलेस तू? आदिराज म्हणतो की त्याचं काहीच नाही करायचं. खरं सावज जाळ्यामध्ये अडकावं यासाठी हा लावलेला सापळा आहे. ते सावज आता फक्त सापडलं पाहिजे. नित्य डबा घेऊन रूममध्ये येते आणि ती जेवायला सुरुवात करणारच तितक्याच पुन्हा नर्स येते आणि वॉर्डन मॅडमनी तुम्हाला बोलवलं आहे असं विचारते. नित्य म्हणते की आता काय झालं? ती नर्स सांगते की काही नाही, रात्री इथं राहायचं, मग कसं राहायचं काय नाही याच्याबद्दल सूचना द्यायच्या आहेत फक्त. नित्य जाते आणि ती नर्स शालिनीला इशारा करते. शालिनी लगेचच उठते आणि आपल्याकडे असणारं औषध ती त्या भाजीमध्ये मिसळते. शालिनी मनातच म्हणते की मी आता मृगशीर्ष नक्षत्रावरतीच वार करणार आहे. बघून नित्य अधिकारी कशी वाचते ते. आणि पुन्हा आपल्या बेडवरती येऊन झोपून घेते. इकडे सोमाला खुर्चीला चांगलंच बांधून ठेवलेलं असतं. आदिराज त्याच्यावरती नजर ठेवून असतो. सर्व काही तो मोबाईलमध्ये पाहत असतो. लवली त्याच्यासाठी जेवण घेऊन येतो. सोमा म्हणतो की हातपाय बांधून ठेवल्यानंतर तुझा बा जेवला होता का? लवली देखील चिडून म्हणतो की थांब जराशी, हातपाय सोडणार आहे तुझे. लवली त्याचे जेवायसाठी हात सोडतो आणि तिथून निघून जातो. संत्या म्हणतो एकच नंबर काम केला लवली. आदिराज म्हणतो शाबास लवली, आता तो माणूस आपल्या जाळ्यामध्ये अडकणार. आणि तिघेही मोबाईलमध्ये पाहू लागतात. सोमा सुटण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही सुटता येत नाही. तिथेच एक मोबाईल असतो जो मुद्दाम ठेवलेला असतो. तो लगेचच ईशानला फोन करतो आणि सांगतो की मला इथे दांबून ठेवलं आहे, तू लवकर ये. ईशान म्हणतो हो लगेच येतो मी तुम्हाला सोडवायला. आणि काम झाल्यानंतर फोन फेकून देतो. इकडे नित्य रूममध्ये येते आणि जेवणाचं ताट वाढते. शालिनी तिच्याकडे चोरून चोरून पाहत असते. ती जेवायला सुरुवात करणार तितक्यात तिचा फोन वाजतो. ती जेवणाचं ताट खाली ठेवते. शालिनी मनातच म्हणते की नेमकी आत्ताच कुणाला आठवण आली आता हिची. राजमा विचारते की आई तिकडे सगळं ठीक आहे ना? इकडे सगळ्यांना तुझी खूप काळजी वाटते. एकतर ती शालिनी आहे, त्यात तिचं डोकं सुद्धा ताब्यात नाही. नित्या म्हणते म्हणूनच तर काळजी करायचं काहीच गरज नाही ना. मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. राजमा विचारते तरी पण काळजी वाटतेच ग. जेवण झालंय का पण तुझं? नित्या म्हणते की अगं जेवतच होते, तेवढ्यात तुझा फोन आला. राजमा म्हणते की अरे देवा, मग तर मी चुकीच्या वेळेला फोन केला का? नित्या म्हणते की नाही नाही बोल. आणि दोघी बराच वेळ बोलू लागतात. शालिनी मनातच चिडून म्हणत असते अगं बास कर ना त्या लेकीशी बोलणं. तुझ्या मागून राजमाला पाठवतेस मी वरती, मग गप्पा मारत बसा ढगात. नित्या म्हणते बरं ठीक आहे राजमा, आता मी जेवून घेते, फोन ठेवते. राजमा होय म्हणते आणि पोटभर जेव असं बोलते. इकडे सुटण्यासाठी सोमा धडपड करत असतो. संत्या म्हणतो की बराच वेळ झाला, कोणीच आलं नाही. आदिराज म्हणतो येणार, सोमाने फोन केला म्हणजे त्याला यावंच लागणार. तितक्यात ईशान मास्क घालून खिडकीतून येतो. सोमा म्हणतो ए सोडे पटकन, ते हाताने निघणार नाही. ईशान म्हणतो माहिती आहे मला, म्हणूनच मी हेक्झा आणलंय. सोमा म्हणतो काप लवकर काप. ईशान ती साखळी कापू लागतो. आदिराज लगेचच कॅमेरा लवलीकडे देतो आणि सोमाला डांबवलेल्या खोलीमध्ये येतो. त्याला पाहून सोमा आणि ईशान दोघेही घाबरतात. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नित्य आणि आदिराज दोघेही देवीच्या देवळामध्ये गेलेले असतात. तिथे आश्रयचा त्यांना फोन येतो. नित्य सांगते की आश्रय बाबाचा फोन आहे. आश्रयने त्यांना बोलवलेलं असतं. ते दोघेही त्या ठिकाणी जातात आणि आदिराज विचारतो की नेमकी काय सांगायचं आहे तुम्हाला? आश्रय म्हणतो की शालिनीचा मृत्यू. आता दोघांनाही धक्का बसतो. इकडे रात्री शालिनी बाहेर गेलेली असते. खोलीत अंधार असतो आणि ती बाहेरून आत येतानाच लाईट लागतात. त्या ठिकाणी नित्य असते. शालिनी तिला अचानक पाहून खूपच घाबरते. नित्या म्हणते की डोक्यावरच्या जखमेमुळे तुम्हाला गरगरत होतं ना, मग या वेळेला बाहेर कशा काय गेल्या? तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.